माजी खासदार नवनीत राणांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। हैदराबादवरून अब्दुल नावाच्या व्यक्तीकडून अपशब्द वापरून पत्राद्वारे धमकी। जळगावात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता। किशोर पाटलांचं काम भाजपनं केलं नाही, त्याचा राग योग्यच। गुलाबराव पाटील यांचं पाचोऱ्यातील शिवसेना निर्धार मेळाव्यातून विधान। सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर कारवाईचा बडगा। बेकायदेची सभा आणि पोलीस आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। महाविकास आघाडीच्या वोट चोरीच्या आरोपांना भाजप उत्तर देणार। आशिष शेलार उद्या पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधूंच्या आरोपांना देणार उत्तर। महापालिकेत शिवसेना ठाकरे पक्षाचा महापौर होऊ दे। मालवणी महोत्सवात उद्धव ठाकरेंचं गाऱ्हाणं। 2012ला गाऱ्हाणं घातलं आणि आपला महापौर झाला। उद्धव ठाकरेंनी जागवल्या जुन्या आठवणी। उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून पुन्हा मराठवाड्या दौऱ्यावर। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली की नाही ते तपासणार। 8ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार। 31 जानेवारीपर्यंत निवडणुका पूर्ण होणार। वळसे पाटलांकडून संभाव्य तारखा जाहीर। कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश। सुषमा अंधारे उद्या फलटणला जाणार। डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी पोलिसांना विचारणार जाब। आणि भारतीय महिला संघाचं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं टार्गेट। बॅटरची दमदार कामगिरीनंतर आता गोलंदाजांवर असणार भिस्त।